नमस्कार मित्रांनो, चिकू आणि मी आज जरा फिरून वगैरे आलो बाहेर. तर रस्त्यामध्ये फुगेवाला होता, ते नेम धरून नाही का फुगे फोडतात ते बंदुकीने, हां तो होता. तर चिकू बोली पप्पा मला नेम लावायचा आहे. ठीक आहे लावू म्हणलं. तर आम्ही लोकांनी घेतले. तर ते 10ला 4 होते. तुमच्या वेळी किती होते काय माहिती मला, पण माझ्या वेळी तर मला वाटते ना 4 आण्याला 4 होते 25 पैशाला. आता रेट वाढला, महागाई वाढली, त्यामुळे ते पण ना बघा. आमचा स्वास्तिक पण मस्त तिथे एन्जॉय करतोय. तो बोलतो मला पण पाहिजे फोडायला. दिसं होऊ दे, मग तू मग तू आपले हे फुगे फोड. मागे जरा एवढं जवळून काय चिकूला नेम लागतोय का नाही माहिती नाही. लोक सारखे मध्ये मध्ये ये जा करतात, काय बोलायचं लोकांना काय माहिती. त्यांना कळत पण नाही बाबा इकडे व्हिडिओ काढतोय किंवा ती फुगे फोडतोय, तरी पण लोक सारखी मध्ये मध्ये ये जा करतात. ठीक आहे, असो रस्त्यावर ते धंदा थाटलाय तर येणारच, काय हरकत नाही. चला चिकूची आता आपण मजा बघूया. चिकू किती फुगे फोडतोय किती नाही. चिकूनी वाटतं मला वाटतं ना 8 घेतले फोटे. 10 रुपयाचे 4 आणायचे, आम्ही 20 रुपयाचे 8 घेतले होते. तर चिकूनी 4 पैकी 3 फोडले वाटतं. तर बघूया आता हा नेम लागतो का बरोबर. फोडला नाही, गेला, फेल गेला बघा. जाऊ दे. चल कितना हो गया ना अभी इसको. आणि आज ठरल्याप्रमाणे आमचा बेत झाला होता की आज संध्याकाळी आम्हाला खायला जेवायला जायचं. तर बघा हे आमच्या 90 फीट रोड धारावीमध्ये आहे. टेस्टी परोठाचं आहे, एक रेस्टॉरंट आहे, छोटंसं दुकान आहे गेले ते. एवढं छान चालतं ना भाऊ तिकडे. स्विगी झोमॅटोवाल्यांची पण इकडे गर्दी. तर तिघेजण आम्ही बसलो पराठा खाण्यासाठी. पराठा म्हणजे ते नाही का ते वेगवेगळ्या प्रकारचे पराठा असतात. ते कुत्तू पराठा, साऊथ इंडियन आयटम आहे, ते मस्त आयटम असतात. मित्रांनो कधी आम्ही नक्की भेट द्या तुम्ही. असे बिर्याणी वगैरे मिळते. साऊथ इंडियन बिर्याणी वगैरे जेवढी बिर्याणीच्या भुगले बघा. असे 3 टाईम सकाळ दुपार संध्याकाळ होते. संध्याकाळची बिर्याणी बघा ते संपून जाईल बघा. ही टेस्ट असते नाही इकडे. खूप लोकांची लाईन लागते इकडे. तुम्हाला कधी वेळ भेटतं तर या. आपण ऑर्डर तर ऑर्डर दिली आता. थोडं आता ऑर्डरही लागली. तर तुम्ही बघा हे नंबर वगैरे बघून घ्या तुम्ही. कोणाला ऑर्डर करायचं तर करा. इकडे खूप छान हॉटेल आहे मस्तपैकी. इकडे बसायला बिसायला चांगली आहे मस्तपैकी, गार्डनमध्ये बसल्यासारखं. तर पोरी बसल्या बघा. चिकू बघा स्वास्तिक बघा निरीक्षण करतो 90 फीट रोडचं. इकडं पण आपण बिझनेस टाकायला पाहिजे किंवा नाही टाकायला पाहिजे म्हणून. अशा प्रकारे आम्ही ऑर्डरची वाट बघतोय. पण इकडे लाईन एवढी असल्यामुळे ना तो पण तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो बघा. 90 फीटचा रोड बघा किती रहदारी आहे बघा इकडे. इकडे मला वाटते ना तुम्हाला बोलल्याप्रमाणे मुंबई जशी 2 तास बंद असते 2 ते 4, तशी आमची धारावी पण 2 ते 4 पर्यंत बंद असते. आता मस्त की आम्ही ऑर्डरची वाट बघतो पण आम्ही ऑर्डर आली नाही, कारण की काही गर्दी नसेल पण असं वाटते ना. पण ते ऑर्डर एवढे असतात ना बाहेरचे की सारखे स्विगी झोमॅटोवाल्यांची लाईन लागलेली असते. तर असं काही मुली घाबरतात बघा. इकडे एक झाड आहे, त्या झाडामध्ये बघा असे मुंग्यांनी मारून केले वाटते राहण्यासाठी. आणि तिथे एक गांडूळ पण आहे. तर पप्पा इकडे एक गांडूळ आहे ते शोध नव्हे जरा. तिकडे मला मुंग्या दिसतात तिकडे. तिकडे गांडूळ दिसत नाही. काय तिकडे कुठे साप गांडूळ थोडं गांडूळ बघूया जरा जवळ जाऊन. कुठे रे? हां येतो गांडूळ आहे. त्याला सांगितलं गांडूळ शेतकऱ्यांचा माणसाचा मित्र आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे शेती आपली भूकभूषित होती आणि ते खत तयार करतात. ते तू बसते आपल्यावरती. अशा प्रकारे बघा आमचं स्वस्तिक भेटणार नाही खायला मग का. आता बघूया कधी ऑर्डर ते कधी. खूप वेळ झाला ऑर्डरची वाट बघतोय का. आता बघा करेन ना साप थांब ना जरा. बघा आता घेऊन आले ऑर्डर. खायच्या अगोदर चिकू मला बोलते पप्पा कसं आहे झालं सगळं काढले फोटो दिदीला पण विचारलं एकदम छान एक नंबर. स्वास्तिकला विचारलं, स्वास्तिक पण बोलतो ऑसम. कसा वाटला व्हिडिओ, आवडला?